आज आपल्याला आयुष्कामी अध्यायामधील पुढील श्लोक बघायचा आहे, जो की द्रव्याबद्दल माहिती देणारा आहे. तर श्लोक असा आहे, शमनम कोपनम स्वस्थहितम द्रव्यमिति त्रिधाम. तर द्रव्य 3 प्रकारचे सांगितले आहेत, शमनम, कोपनम आणि स्वस्थहितम. यातलं पहिलं द्रव्य आहे शमन द्रव्य. तर हे द्रव्य काय करतं, की विकृत झालेल्या दोषांना समस्थितीमध्ये आणण्याचं काम शमन द्रव्य करत असतं. तर यामध्ये तूप, तेल आणि मध काय करतं, तूप पित्ताचं शमन करण्याचं काम करतं. तेल जे आहे त्यामध्ये मोहरीचं तेल हे जे आहे वाताचं शमन करण्याचं काम करतं. तर मध जे आहे, मध कफाचं शमन करण्याचं काम करतं. नंतर कोपनम. कोपनम द्रव्य काय करतात, की जे काही दोष आहे तर त्या दोषाला विकृत करण्याचं काम जे आहे ते कोपन द्रव्य करत असतं. याच्यामध्ये मंदक दधी चं उदाहरण दिलं आहे. त्यानंतर स्वस्थहितम द्रव्य. स्वस्थहितम द्रव्य जे आहेत ती ना दोषांना वाढवतात ना कमी करतात. ते फक्त शरीराला स्वस्थ ठेवण्याचं काम करतात. म्हणजे त्यामध्ये जे उदाहरण आहे स्वस्थहितमचं, त्याच्यामध्ये गोधूम आहे, रक्तशाली आहे. याचं जे उदाहरण आहे ते तिथे दिलेलं आहे. अशा प्रकारचे जे 3 द्रव्य आहेत, ते 3 द्रव्याचं सविस्तर वर्णन या श्लोकामध्ये केलं आहे. धन्यवाद.